बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. गडकिल्ल्यांच्या संवर्धनामध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्या. उपवन संरक्षक धैर्यशील पाटील. पन्हाळा वनक्षेत्र येथील मसाई पठारावर असणाऱ्या ऐतिहासिक पांडवलेणी येथे बरेच पर्यटक जात असतात. पर्यटक जाऊन जेवण करत असल्यामुळे मसाई पठारावर प्रचंड कचरा साठला होता. साठलेला कचरा स्वच्छ करण्यासाठी सह्याद्री शिलेदार सेवा ट्रस्ट, छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशन तसेच वनविभाग पन्हाळा, कोल्हापूरचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील, वनक्षेत्रपाल अजित माळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. आलेल्या पर्यटकांना स्वच्छतेबाबत प्रबोधन करण्यात आले. आलेल्या पर्यटकांनीही स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. स्वच्छता मोहिमेबाबत अधिकची माहिती देताना कोल्हापूरचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील म्हणाले, सह्याद्री शिलेदार सेवा ट्रस्ट आणि वन विभाग कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मसाई पठार या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्या ठिकाणी कल्चरल हेरिटेज साईट असून पांडवकालीन लेणी आहेत, मसाई मंदिर आहे आणि बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे. अशा ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्याचं प्रयोजन हेच की पर्यटक हे गेल्यानंतर त्या ठिकाणी प्लास्टिकचा कचरा असेल, बॉटल्स असतील, अशा वस्तू त्या ठिकाणी सोडून जातात, ठेवून जातात आणि त्या स्वच्छता करणे ही एक नैतिक जबाबदारी म्हणून वन विभाग आणि सह्याद्री शिलेदार सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही ही स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेमध्ये सगळ्यांनी 100% स्वतःचं पार्टिसिपेशन दाखवलं आणि एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला की गड किल्ले संवर्धन ही सगळ्यांची जबाबदारी आहे, वैयक्तिक जबाबदारी नसून सार्वजनिक जबाबदारी आहे. यापुढं वन विभागामध्ये असलेल्या किंवा विभागाच्या बाहेर असलेले जे गड किल्ले आहेत, विशाळगड असेल, रांगणा असेल, पावनगड असेल, तर अशा ठिकाणी देखील अशा मोहिमा आपण भविष्यात राबवणार आहे आणि एक संवैधानिक जबाबदारी म्हणून आपण एक जबाबदार नागरिक या नात्यानं आपली मूलभूत कर्तव्य म्हणून गड किल्ल्यांचं संवर्धन करत असताना त्यांचं संरक्षण आणि कॉन्झर्वेशन हे केलं पाहिजे आणि अशा प्रकारचा कचरा कुठेही करू नये. आता 31 डिसेंबर जवळ येत आहे आणि अशा घटना होऊ शकतात, तर ह्या दृष्टीने देखील सर्व जागरूक नागरिकांनी आणि संघटनांनी जेवढं कचरा निर्मूलन किंवा कचरा होऊ नये यासाठी काळजी घेतील, तितकंच त्या गडाचं महत्त्व हे वाढत जाईल असं मला वाटतं आणि हाच छत्रपतींना एक सगळ्यांचा आपला मुजरा असेल असं मला वाटतं. तरी सगळ्यांनी गड किल्ल्यांच्या संवर्धनामध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्या. गडांची स्वच्छता असेल, तिथले सगळे जे स्ट्रक्चर्स असतील तर त्यांची काळजी घेणं असेल, डागडुजी करणे असेल, अशा गोष्टीमध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्या आणि आपले जे वारसा आहे ते संवर्धन आणि जतन करण्याचा प्रयत्न करा. कोल्हापूरमध्ये असणारी ऐतिहासिक ठिकाणे स्वच्छ राहावीत या हेतूने सह्याद्री शिलेदार सेवा ट्रस्ट आणि छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशन हे वन विभागाच्या संयुक्त विद्यमानाने सातत्याने काम करत असते. गडकिल्ले संवर्धन अंतर्गत जिल्ह्यातील सर्व गडांवर स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्याबरोबर भविष्यात अशा मोहिमा राबविण्याचे वन विभागामार्फत निश्चित करण्यात आले असून अस्वच्छता करणाऱ्या मद्यपी यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. गडांवरील अस्वच्छतेबाबत कोणतीही माहिती असल्यास 1926 किंवा 84 84 80 39 99 आणि 70 20 21 55 45 किंवा 83 90 32 50 84 या नंबरवर संपर्क साधावा असे वन विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.